की जाऊ लग्नामध्ये धार्मिक अंगाने जे काही आपले पारंपरिक विधी केले जातात, तर त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे विधी आहेत, तर त्या महत्त्वाच्या विधीमध्ये जो पहिला कार्यक्रम असतो, तो पसंती झाल्याच्या नंतर साक्षगंध किंवा आपण त्याला कुंकवाचा कार्यक्रम म्हणतो. दुसरा जो एक महत्त्वाचा त्याच्यामधला जो काही सेरेमनी किंवा इव्हेंट असतो, तो हळदीचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर मग लग्नाचा विधी असतो, सप्तपदी असते आणि मग त्या लग्न झाल्याच्या पश्चात ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये अजूनही ही प्रथा चालू आहे, की सुनमुख पाहणे किंवा वरात हे महत्त्वाचे जे काही या लग्नविधीचे टप्पे असतात. मग याच्यामागे धार्मिक, पारंपरिक, सामाजिक अंगाने वेगवेगळी अधिष्ठानं आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये जो काही लग्नाचा कार्यक्रम होत असताना बऱ्याचदा धावपळीमध्ये आपला जवळचा नातेवाईक असतो. त्याला लग्नाला यायचं असतं, मात्र ऐनवेळी सुट्टी मिळत नाही किंवा दुसरं कुठलं तरी कारण असतं, येणं शक्य नसतं. मग तो काय करतो, हळदीच्या कार्यक्रमाला हजेरी लावतो आणि लग्नाला त्याचं थांबणं होत नाही, चालला जातो किंवा बऱ्याचदा पूर्वी आधी असं व्हायचं, की लग्नाला कुणाचं येणं व्हायचं नाही, मात्र तो वरात जेवणासाठी सुन्मुख पाहण्याच्या कार्यक्रमाला किंवा त्या लग्नापश्चात जे काही देवदर्शन व्हायचं, तर त्या कार्यक्रमासाठी ते आवर्जून यायचे. असे हे विधी आहेत. मात्र या हळदीचा कार्यक्रम नेमका कशासाठी असतो? याच्या मागचं नेमकं प्रयोजन काय आहे? हे तुम्हाला माहीत आहे का? आपले पूर्वज पण याच पद्धतीनं हळदीचा कार्यक्रम करत होते का? या विधीमागची नेमकी धार्मिक किंवा आध्यात्मिक असेल, सांस्कृतिक असेल, पारंपरिक असेल किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन काय असतो? याच्याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. अगदी विवाह परंपरा ही खूप जुनी परंपरा आहे. हजारो वर्षाची त्याच्यामागे परंपरा आहे आणि या परंपरेमागे अगदी सिंधू संस्कृतीपासून या हळदीच्या कार्यक्रमाचं प्रयोजन हे केलं जातं आणि या विधीमागचा नेमका मूळ हेतू काय आणि त्याचं आताचं जे बदललेलं स्वरूप आहे, तर ते स्वरूप नेमकं काय? सध्याची हळद जी आहे तर ती फॅशनेबल झालेली आहे, इव्हेंटमध्ये परावर्तित झालेली आहे. महागडे कपडे, बेस्ट थीम, डेकोरेशन, डीजे साउंड यामुळे पारंपरिकता जी काय आहे ती त्याच्यातून लोप पावलेली आहे. खर्चाचं ओझं वाढलेलं आहे. हळद कार्यक्रमासाठी लाखोचा खर्च केला जातो, जे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. साधेपणा सोडून दिखाऊपणावर भर दिला जातो. मूल्यहीन होणारी ही एक प्रकारे परंपरा ही वेगळ्या अंगाने, वेगळ्या दिशेने जात आहे. त्यातच डीजेच्या कर्णकर्कश आवाजामध्ये हळदीच्या नावाखाली आमची तरणी पोरं एकमेकांच्या कमरेला हात देऊन नाचतात आणि हे नाचत असताना मग त्यांची साहजिकच त्या वयामध्ये संवाद वाढतात, जवळीक वाढते. याच्यामधली जी काही सभ्यता आहे, शालीनता आहे, तर ही कुठेतरी उत्तान स्वरूपामध्ये परावर्तित होते आणि याच्यातून मग जे काही तथ्य समोर येत आहेत, जे काही अनुचित प्रकार समोर येत आहेत, तर ते काहीसे भयावह आहेत असं म्हणायला हरकत नाही. याच्यामध्ये जी काही पारंपरिक पद्धती होती, तर त्याच्यामध्ये पारंपरिक गाणी होती. वऱ्हाडामध्ये सामील झालेल्या ज्या काही नातेवाईकातल्या स्त्रिया असायच्या, तर त्याच्यामध्ये उखाणे घेतले जायचे, एकमेकांना हळद लावली जायची. मात्र त्याची जागा आता सिनेमांच्या गाण्यांनी घेतलेली आहे. आणि ही एक प्रकारे संस्काराची गळचेपी आहे. प्रौढांची याच्यामधली जी काही भूमिका आहे, तर ती कमी झालेली आहे आणि ही सर्व आयोजनाची सूत्र ही तरुणांच्या हातामध्ये दिली गेलेली आहेत. आणि मग कार्यक्रम केवळ हा फनफेअरसाठी झाला असून त्यातील आध्यात्मिकता पूर्णपणे लोप पावलेली आहे. धार्मिक याच्यामागचं जे मूळ होतं, तर ते शुद्धीकरणाचा विधी होता. विवाह म्हणजे एक धार्मिक संस्कार आहे. त्याआधी वधू-वरांना शुद्ध करण्यासाठी हळद लावण्याची एक प्राचीन परंपरा होती. वैदिक काळापासून स्नान आणि उपटन हा एक विवाहपूर्व शुद्धीकरणाची एक प्रक्रिया मानली जात होती. हळद ही एक शुभ्रता, तेज, आरोग्य याचं प्रतीक आहे. देवतांच्या पूजा सामग्रीमध्येही हळदीचा वापर प्रामुख्याने केला जातो आणि पूर्वी लग्नासाठी जी काही तयारी करताना हळद लावून वधूवरांच्या त्वचेला एक प्रकारे त्यामुळे चमक येत होती, शरीर शुद्ध होत होतं आणि हळदीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो गुणधर्म असतो तो म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची शक्ती ही हळदीमध्ये असते. अजूनही कोरोना काळामध्ये आम्ही सगळ्यांनी हळदीचं दूध हे पिलेलं आहे. मग त्यामुळे स्नानाच्या आधी हे उपटनाची प्रतिक्रिया म्हणजे उटणं ज्याला म्हणतो आपण, तर याकडे पाहिलं जायचं. त्याच्यामागे सामाजिक हेतूही होता, की गावात, कुटुंबात या निमित्तानं लोकं एकत्र यायची. वधूला किंवा वराला, नवरा किंवा नवरीला हळद या निमित्तानं लावलं जायची. त्यामुळे नातेवाईक, शेजारी, कुटुंबामध्ये एकसंगता, एकजूट वाढायची. हळद समारंभ हा लग्नाच्या आधीचा एक सेलिब्रेशन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. पुराणामध्येही याचे संदर्भ आहेत, रामायणामध्ये आहेत, महाभारतामध्ये आहेत, पौराणिक कथांमध्ये विवाहपूर्व उपटन किंवा स्नान याचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. काही भागामध्ये हळद समारंभाला नांदूर किंवा उपटन विधी म्हणतात. ज्यात यजमानाचे आशीर्वाद घेऊन वधूवर जीवनात पदार्पण करतात आणि यातून या परंपरेचा विकास होत गेला.
हळद लावण्याची ही परंपरा अगदी सिंधू संस्कृतीमध्ये आहे. वेरूळ आणि अजिंठ्याचे जे काही लेणे आहेत, तर अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये जे काही प्रामुख्यानं जी काही भित्तिचित्र होती, ती आता लोप पावलेली आहेत. मात्र या चित्रामध्येही या विधीचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. हळदीचा संदर्भ त्याच्यामध्ये येतो. कालांतराने ही एक आरोग्यासाठी नव्हे, तर एक धार्मिक विधीचा भाग बनली. तर हळदीचा कार्यक्रम थोडक्यामध्ये एक सौंदर्य आणि शुद्धीकरणाचा एक पूर्वजांनी घातलेला एक प्रयोग आहे. आयुर्वेद, धर्मशास्त्र आणि सामाजिक परंपरा याच्या आधारे तो उभा केला जातो. मात्र हळदीचं जे काही स्वरूप आता सध्याचं निर्माण झालेलं आहे, तर ते कितपत योग्य आहे, कितपत योग्य नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद. जय हिंद.